नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे। पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स सर्वात अगोदर हे प्राप्त होतील। राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटना प्रतिनिधींबरोबर चर्चा करत सुधारित पेन्शन योजना मंजूर केली। तसेच याबाबत लवकरच अध्यादेश काढण्याचे आश्वासन दिले। त्यामुळे आता राज्यातील सुमारे 17 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे। राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षकांची पेन्शनची मागणी ही अनेक वर्षापासूनची होती। यासाठी 2023 मध्ये अनेक दिवस संप करण्यात आला होता। यामुळे शासकीय कामकाजावर त्याचा परिणाम झाला। त्यानंतर शासनाने कर्मचारी संघटनांना मागण्यांबाबत आश्वासन दिले होते, त्यामुळे संप मागे घेण्यात आला होता। मात्र त्यानंतर पुढे काहीच झाले नाही। परिणामी राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी 29 ऑगस्टपासून संपाचा इशारा दिला होता। पण त्याचवेळी ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर संघटना प्रतिनिधींची बैठक झाली। यामध्ये मुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाची यूपीएस योजना स्वीकारणार नाही, सभागृहात जाहीर झाल्याप्रमाणे सुधारित निवृत्ती वेतन योजना 2024 लागू करण्यात येईल यासाठी 2 दिवसाची मुदत मागितली होती। त्यामुळे संघटनेने 4 सप्टेंबरपर्यंत मागणीवर विचार न झाल्यास पुढील निर्णय घेण्याचे स्पष्ट केले होते। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली होती। बुधवारी रात्री मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात रात्री 9च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक झाली। या बैठकीला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर, राज्य कोषाध्यक्ष, उपाध्यक्ष आदी जण उपस्थित होते। बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना 2024 सुरू करण्यास मंजुरी दिली। तसेच 8 दिवसात याबाबत आपण अध्यादेश काढू असे सुद्धा आश्वासन दिले। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप हा मागे घेतला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शासकीय कर्मचारी संघटना प्रतिनिधींची बैठक झाली। यामध्ये राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना 2024 मंजूर केली। ही योजना 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहे। तसेच याबाबत 8 दिवसात अध्यादेश काढण्याचे आश्वासन सुद्धा देण्यात आले। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील।